नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आपल्या सोलापूर शहरामध्ये काय चाललंय, किती अवैध धंदे चाललेत, कोण करा लागलाय, काय करा लागलाय, ह्याच्या मागचं कारण काय आहे, कोण आंदोलनाला बसवलंय, काय चाललंय, काय काय करा लागलेत, कुठाने करा लागलेत, हे सगळंच आपण विठ्ठल कान्याला विचारणार आहोत. जे सोलापूरचे विठ्ठल काणे आहेत. आता किती वाजले? जागृत दाखवा टाइम. 10:30 वाजत आलेत. जे आपले सोलापूरचे विठ्ठल काणे आहेत, सगळे टॉप मोस्ट जे गुंड आहेत ते विठ्ठल कान्याकडे येतात. पहिला आपल्या विठ्ठल कान्याचं फॉर्म हाऊस दाखवा. दाखवा जागृत, दाखवा. हे आपल्या सोलापूरचे विठ्ठल काणे आहेत, त्यांचं फॉर्म हाऊस आहे. आपण त्यांना फोन लावला होता आणि त्यांना विचारला की तुम्ही कुठं आहो. विठ्ठल कान्याला विठ्ठल कान्या म्हणले मी माझ्या फॉर्म हाऊसला आहे. डायरेक्ट विठ्ठल कान्याच्या फॉर्म हाऊसला आला. हे 2 बैल दाखवा, त्यांचे खोंड हे बी दाखवा आणि इकडे बी दाखवा. या जागृत, आपण त्यांचं फॉर्म हाऊस दाखवू पहिला. या, हे त्यांचं फॉर्म हाऊस आहे. हे दाखवा, इकडे दाखवा. सगळे पक्षी प्राणी सगळे त्यांच्यापाशी आहेत. या इकडे जागृत, जागृत या. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवा. आपले हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ह्यांना अख्खं महाराष्ट्र नाही तर भारत सुद्धा ओळखत आहे. म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. ह्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं विठ्ठल कान्याकडे जाऊ म्हण. या जागृत या. हे आपल्या सोलापूरचे विठ्ठल काणे आहेत आणि त्यांचं फॉर्म हाऊस आहे. आपण त्यांच्याकडे थेट जाऊ म्हण. इकडे दाखवा जागृत. हे बघा, या इकडं जागृत. हा, इकडे दाखवा, इकडं. हा, हे दाखवा. हे सगळे ससे आहेत, बगीचे आहेत, त्यांचं हे फॉर्म हाऊस आहे. पूर्ण दाखवा. हे इकडे बी दाखवा. पक्षी प्राणी सगळेच ह्यांच्याकडे असतात. इकडे बी दाखवा जागृत. इकडे दाखवा. ते दाखवा. सगळे अमेरिका दुबई इकडले सगळे पक्षी आणून ठेवलेले आहेत. या, या जागृत, जागृत या. ह्यांचं फार्म हाऊस आहे. तर आपण जागृत दाखवा. पहिला दाखवा. हे दाखवा. फॉर्म हाऊसला आलो आणि आपण त्यांना विचारणार आहे. पूर्ण दाखवा. हे सगळं दाखवा. त्यांचं घर आहे. आणि हे जे आपले आराराबा होते त्यांना बसण्यासाठी ही खुर्ची केली होती. आता आराराबा तर गेले. आपल्या बरोबर आपल्या सोलापूरचे विठ्ठल काणे आहेत. पलीकडे दाखवा जागृत. आपण त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत. भाऊ नमस्कार. हे जरा बंद करा पंखा. भाऊ मी राहुल रणदिवे. खूप दिवस झालं भाऊला भेटावं असं वाटलं. भाऊ काय भेटायलाच तयार नाही. मला सांगा भाऊ, सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे चालू आहेत आणि ह्याच्या माग कारण म्हणजे दिलीप भाऊ असतात असं समजत आहे. म्हणजे अवैध धंदे बंद करा म्हणून म्हणता का चालू करा म्हणून?
कोणत्या बाजूने असतं त्याचं स्पष्टीकरण करा म्हणजे मला बोलता येईल ना. सुहास कदम हे आंदोलनाला बसले आणि दिलीप भाऊची मैत्री पूर्वीपासून सगळ्याच क्षेत्रामधल्या टॉप मोस्ट गुंड तुमच्याकडे येतात आणि काही सल्ले राहू दे भाऊला घेतल्याशिवाय करत नाहीत. काय याच्या मागचं गोड बंगाल? ज्या वेळेला आपण सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जे चुकीच्या मार्गाने जाते त्यांना सल्ला देण्याचं काम मी सातत्यानं केलंय. अनेक लोकांना मी उभं केलेलं आहे. ज्या वेळेला मिल बंद पडली होती त्यावेळेला अक्षरशः कामगारांच्या मैतीला पैसे नसताना मी वर्गणी जमा करून मैतीला या सगळ्या प्रवाहातून मी गेलेला आहे. गरिबी काय असते ती ज्या वेळेला आमची मिल बंद पडली, मी सुद्धा मिल मध्ये 11 वर्ष वर्कर म्हणून काम केलेलं आहे. माझे वडील सुद्धा मिल मध्ये सुद्धा. त्यामुळे चुकीचा सल्ला देणं किंवा चुकीचं मार्गदर्शन करून कुणाचं तरी कुठल्या तरी कामाला उपयोग करून घ्यायच्या दृष्टिकोनातून मी राजकारण सोलापूर शहरात आतापर्यंत केलेलं. सोलापूर शहरामध्ये असे बी चर्चा असते भाऊ आणि असं बी म्हणलं जात आहे जे अवघड काम कुणाकडनं होत नाहीत ते दिलीप भाऊकडनं सॉल्व्ह होतात. काय याच्या मागचं गोड बंगाल? कसं आहे, आपण एसटीच्या मागे लिहिलेलं असतं संकट काळी बाहेर जाण्याचा मार्ग, तशापैकी मी आहे. जे आंदोलन झालं भाऊ, आंदोलनला बसलेत सुहास कदम, हे पूर्वी तुमचेच होते. काय झालं असं? पूर्वी म्हणजे कवा? पूर्वी तुमच्याकडे यायचे, तुमचं दर्शन घेतल्याशिवाय ते बाहेर पडत नव्हते. दर्शन बरेचसे लोक येते त्यापैकी एक असेल. पुढं तुम्ही तयारी करता कुठल्याही गोष्टीची आणि शिकार करता, तुमच्याकडे सगळेच हत्यार आहेत. परवा तुम्ही एक हत्याराचा वापर केला. अहो, मी हत्यार वावरतो पोलीस अटक करतील. कसले हत्यार हे स्पष्टीकरण करा, नाहीतर दिलीप भाऊ हत्यार घेऊन फिरतील म्हणून पोलीस माझ्यावर मागे फिरायचे. भाऊ जर युद्धाला थांबले तर भाऊनी युद्धाला तयारी करताना सगळेच हत्यार संकट असतात. म्हणजे युद्धाला जेव्हा रामानी, लक्ष्मणाने, विभीषणने सुद्धा युद्ध केलं त्या टायमाला सगळेच हत्यार असायचे. तसं दिलीप भाऊचं काम आहे सोलापूर शहरामध्ये. मी सोलापूर शहरात राजकारण करत असताना माझ्या जवळच्या मित्राने जर चुकीच्या पद्धतीने वागला तर निश्चित मी त्याला माझ्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. भाऊ, ज्या महिलेला तुम्ही तयार केलेत, ज्या महिलेचे पैसे द्यायचे होते सुहास कदमने, की त्या महिलेला आम्ही परवा विचारलो की तुम्ही संगत होता, त्यावेळेस ते शेख मॅडम म्हणाले की मला मक्ता घेऊन देण्यासाठी त्यांनी पैसे मागितले आणि मी त्यांना पैसे दिले. हे विचारल्यावर ते म्हणले की मी त्यांना विचारलो की मॅडम तुम्ही मक्ता किती वर्षापासून घेता, तर ते म्हणले की नाही, मी नव्यानेच काम चालू करणार होते. ह्यात किती तथ्य आहे भाऊ? जरा एकदा सोलापूरकरांना सांगून टाका. बघा, त्या महिलेने स्वतःच्या मुलाची शैक्षणिक खर्चाचे ठेवलेले ती एफडी तोडून त्याला RTGS ने पैसे दिलेले आहेत. आणि ती महिला काय अशी नाही, ती राजकारणामध्ये गेली 10-15 वर्षापासून वावरते. आम्ही चांगलं ओळखतो त्यांना. ते कधीही असं खोटं बोलणार नाही. तर खोटं बोलायचा विषय नाही. RTGS करून त्याला पैसे पाठवलेत. RTGS कडून पैसे पाठवल्यानंतर सांगते यावेळेला 32,000 दिले, 500 रुपये दंड केला, 500 रुपये व्याज आणलं. अरे कुठं आहे तुझं? व्याज बी नाही, मुद्दल बी नाही. तू टाकतो म्हणला दुसऱ्याच्या नावावर. का तुझी आणि त्यांची ओळख नव्हती का? हे मोबाईलवर डायरेक्ट टाकायचं ना, म्हणजे प्रूफ झालं असतं. हा माझ्यावर आरोप खोटा करत आहे ते सिद्ध झालं असतं. चोराचे उलटे बांब झाले ते. त्या आंदोलनामध्ये
पाटील बी आलते, कोण? मोहोळचे पाटील. मोहोळचे पाटील नाही, ते महाराष्ट्राचे प्रवक्ते आहेत साहेब. त्यांना त्यांचा दर्जा कमी करू नका तुम्ही. आणि ते अध्यक्ष आहेत. आणि त्या अध्यक्षांनी ज्यावेळेला सोलापूर शहरात आगमन केलं की सुहास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष स्वतः घोषित करतोय. ज्या वेळेला इथं आल्यानंतर महाराष्ट्राचे प्रवक्ते आणि जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणल्यानंतर सोलापूर शहरातल्या लोकांनी त्यांच्या समोर आलं पाहिजे का नाही याचं सांगा मला. आलं पाहिजे किंवा नाही? एखाद्याने 2 नंबर व्यवसायासाठी आंदोलन करावं, भले तो चोर असेल, डाकू असेल, लुटेरा असेल, पण त्याची धारणा चांगली आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, त्याची धारणा जर चांगली असली असती, जसं अण्णा हजारेकर लोकांच्या तक्रारीची रांग लागते तशी याच्याकडे रांग लागली असती म्हणतात. पक्षाचा माणूस नाही, पक्षाचा कोण पदाधिकारी नाही. ही चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ज्या लोकांना फसवलंय त्या लोकांचा तगादा मागे लागल्यामुळं त्यांनी काय केलं, हे उपोषणाचं नाटक केलं. आणि जे पैसे मागायला येते त्यांना स्पष्ट सांगत होता, तू काय मला पैसे दिलेले नाही, तू व्याजाने दिलेत, नाहीतर मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन. असं करून कितीतरी गरीब महिलांचा तळतळ त्या माणसाने घेतलेला आहे. त्याचे बाकी सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. जसं होईल तसं मी त्या पद्धतीनं माझ्या रणनीतीनं मी हे सगळं बाहेर काढणार आहे. भाऊ मला सांगा, दिलीप भाऊला ह्या विषयामध्ये उतरायचं काय एवढं इंटेन्शन? आंदोलनाच्या विषयामध्ये आणि आंदोलन करताना दिलीप भाऊ एंट्री केले, काय ह्याच्या मागचं गोड बंगाल? गौड बंगाल नाही, ज्या लोकांचा तळतळाट घेऊन यांनी पैसे घेतलेले आहेत त्यांचा बददुवा न लागता यांनी ते पैसे त्यांना प्रामाणिकपणे द्यावे, हा माझा हेतू आहे. हो, असं बी म्हणलं जाते सोलापूरमध्ये भाऊनी वसुलदाराची सुपारी घेतली, हे खरं आहे? कोण? वसुलदाराची भाऊनी सुपारी घेतली, हे खरं आहे? वसुलदाराची सुपारीचा अर्थच मला कळला नाही नेमका. सुपारीचा अर्थच कळला नाही म्हणजे काय नेमकं म्हणायचं काय, तुम्हाला बोलायचं काय? म्हणजे मी ज्या वसुलदाराच्या विरोधात सुहास कदमनी आंदोलन उभा केलंय त्याची सुपारी भाऊनी घेतली आणि कुठलेही अवघड प्रश्न असेल वसुलदाराचे ते भाऊ सॉल्व्ह करतात, अशी चर्चा सोलापूरमध्ये आहे, हे खरं आहे? मी गेली 25 वर्ष ज्या वेळेला आयुक्त कार्यालय इथं उभा राहायच्या वेळेला मुश्रीफ साहेब होते तेव्हापासून अनेक आमच्या आंदोलन असतील, समाजाच्या मागण्या असतील, मोर्चे असतील, तेव्हापासून आपल्या या शहरामध्ये पहिले आयुक्त श्रीनिवास साहेब होते. तेव्हापासून माझा आणि चांगल्या गोष्टीसाठी मग आम्ही शिवजयंतीत मिरवणुकीत आमचं मंडळ आहे, नवरात्रामध्ये मंडळ आहे, गणपती मंडळ आहे. त्यावेळेला अनेक वेळा अनेक पोलिसांच्या आमच्या उज्जत बी होतात, त्यांचा आमचा वादविवाद होतो, पण एक सामाजिक जाणीव ठेवून आम्ही हा वाद निर्माण बी करतो आणि सामोपचारानं मिटवतो. दिलीप भाऊ म्हणजे राजकीय गुंड असं म्हणलं जात आहे, का बरं म्हणलं जात आहे असं? कोण? शहरामध्ये अहो, माझ्यावर अजून 80 नाही राव. मी कुठलं, माझं वजनच 50 किलो बी नाही आणि मी गुंड होतो. माझं वजन 50 किलो नाही पण मी गुंड नाही असं दिलीप भाऊ म्हणतात. हा, बोला. असं का म्हणलं जात आहे? कुणाचे मर्डर केलेत का कुणाची सुपारी घेतली, जाणून म्हणून हात घातलंय काय? भाऊ, एक घटना माझ्या समोर घडलेली आहे की आपले फलमारी काका आहेत मॅटिक संस्थेचे, त्यांच्या समोर महापालिकेतच तुम्ही एका महिलेला त्यांच्या अंगावर सोडले होते फलमारीच्या. काय याच्या मागचं गोड बंगाल आहे? भाऊकडे असली कसली कला आहे की चालता चालता कुणाच्या बी अंगावर काही सोडता येत आहे? काय कला आहे भाऊकडे असली?
काय कारण हास्य जत्रेचा का मी शौकीन आहे त्यामुळे करतो. हास्य जत्रेचा मी शौकिंग आहे असं भाऊ म्हणतात. भाऊ मला सांगा, सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे सुरू राहावं असं तुम्हाला वाटतंय का? मी कालच्या प्रेसमध्ये सांगितलं की मी त्याचं समर्थन करत नाही, पण त्याच्या नावाखाली लोकाला बुडवलेले पैसे बुडावे म्हणून हे जे बोगस आंदोलन चालू आहे त्याला माझा कडकडून विरोध आहे. भाऊ असं बघा, त्या प्रेसमध्ये त्या महिलांनी म्हणलं की मला हे आंदोलन केल्यावर मला पैसे मिळणार आहेत आणि सुहास कदम आंदोलन करायला लागलाय, त्याचं आंदोलन सक्सेस झाल्यावर मला वसूलदारांनी मला पैसे देणार आहेत, सुहास कदमला पैसे देणार आहेत आणि ते पैसे मला देणार आहेत. मग तेही सुद्धा भ्रष्टाचारी आहेत असं वाटतं का तुम्हाला? ज्या महिलेकडनं सुहास कदमनी पैसे घेतले त्या महिलेला सुहास कदमनी सांगितलं की बाबा माझं आंदोलन झालं, सक्सेस झालं तर मला वसूलदार म्हणजे नेमका अर्थ काय? पैसे, आंदोलन सक्सेस म्हणजे काय? पैसे घ्यायचं. कुणाकडनं? ज्याच्या विरोधात त्यांनी तक्रार केली आहे त्यांनी जर त्यांना पैसे दिले, विरोधात जे वसूलदार कोण आहेत ते त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे, त्यांनी जर त्यांना पैसे दिले, ते पैसे मी तुम्हाला देतो असं ते म्हणले होते. कोण? शेख मॅडमनी. हे कोण म्हणलं? शेख मॅडम तुमच्या समोरच म्हणले प्रेस मध्ये. व्हिडिओ बघा हो साहेब, पण मग मला बोला आता व्हिडिओ काय सांगताय? वायपी पवारांनी वायपीनी जे व्हिडिओ आज या ठिकाणी सगळ्यांना पूर्ण सोलापूर शहराला पाठवलं, त्यात काय वाक्य आहे ते पहिले बघा तुम्ही, मग त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. तो व्हिडिओ आत्ता पूर्वीचा आहे का आत्ता लेटेस्ट आहे? ते व्हिडिओ लेटेस्ट व्हिडिओ आहे, त्याच्यात संभाषण आहे, सर्व गोष्टीची पुरावे आहेत. तर तुम्ही जर बघून जर तुमच्या माध्यमातून जर तसं लोकांना आव्हान केलं तर बरं होईल. धन्यवाद भाऊ, खूप काही चांगली माहिती दिली आहे. हे सोलापूरचे विठ्ठल काणे आहेत, लक्षात असू दे सोलापूरकर. घर दाखवा भाऊचा पहिला. हा झोपडी म्हणून सांगा. हे भाऊच्या घरी आलतो आपण आणि भाऊ बरोबर आपण चर्चा केलो, भाऊचं संपूर्ण म्हणणं घेतलं. भाऊ म्हणजे भाऊ नाहीत बरं का सोलापूरकर, आणि भाऊला हलक्यात कोणीही घेत नाही हे मत तर निश्चित आहे. मी राहुल रणदिवे सर, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.